नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी केबी बायोचा प्रतिनिधी सौरभ काबूड। आज बरेच शेतकरी खरीप हंगामासाठी ड्रिपचा वापर करतायत। चॉपअप झालेलं ड्रिप स्वच्छ कशा प्रकारे केलं पाहिजे? जर आपण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला तर त्यापासून आपल्या पिकाला धोका होऊ शकतो। ते जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे हीट तयार करतं, त्यामुळे आपल्या पिकाला धोका असतो। तर आपल्या कंपनीचं जे पीएच ट्यूनर नावाने प्रोडक्ट भेटतं, हे जर आपण प्रति एकरसाठी 200 लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून जर ड्रिपद्वारे सोडलं तर जो ठिबक संच आहे तो चांगल्या प्रकारे स्वच्छ देखील होतो। जी जमिनीची वरची लेयर आहे ती मोकळी चांगल्या प्रकारे होते। त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जे रॉक स्वरूपात म्हणजे क्षार प्रमाण असतं ते फोडण्याचं काम करतं आणि पिकाला चांगल्या प्रकारे आपण दिलेली खतं उपलब्ध होतात। त्याचबरोबर आपण फॉस्फरिक ऍसिडचा देखील वापर करू शकतो। फॉस्फरिक ऍसिड वापरत असताना प्रति एकरी 1 ते 1.5 लिटर वापरलं 200 लिटर मध्ये चांगल्या प्रकारे काढून घेतल्यानंतर तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिप स्वच्छ करण्यासाठी मदत होते। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका।